डेल्यांची नागिन निघाली. कसा आहे नागोबा नागोबा? अहो फक्त नागोबाच नाही तर जंगलात आढळत असलेले आणि दुर्मिळ होत चाललेल्या विविध प्राणी, ज्यामध्ये जंगलाचा राजा सिंह, मोठाला हत्ती आणि वाघ सुद्धा बघून आलोय. ते पण आपल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र, कात्रज, पुणे येथून. आता कात्रजच्या जूला जायचं म्हणलं मी सगळ्यात पहिल्यांदा पकडले बघा PCMC मेट्रोनं पुसलो डायरेक्ट स्वारगेटला. आणि स्वारगेट मध्ये गेलो की एका मिनिटातच पकडली रिक्षा. आणि रिक्षावाल्या दादासनी मी म्हणलं आम्हाला डायरेक्ट सोडा बघा राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या बरोबर पुढं. प्राणी संग्रहालयाच्या गेटच्या पुढे उतरलं की QR कोडनं स्कॅन केलं आणि तिकीट काढलं आणि डायरेक्ट गेलो आतमध्ये प्राणी संग्रहालयात. सुमारे 130 एकर मध्ये असलेले आणि 60 पेक्षा जास्त प्राणी, पक्षी आणि सरपडणाऱ्या सापांचं आणि कासवांचं हे आहे प्राणी संग्रहालय. आणि ह्याचं प्रमुख आकर्षण आहे सरपटणारे साप, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत, ज्यामध्ये आहे नाग, अजगर, गोनस आणि काय काय साप तर असे आहेत त्यांची मला नावं सुद्धा माहित नाहीत. आणि इथली अजगर तर एवढी मोठी आहे की ना, एक साथ अख्खा माणूस गळायची ताकद ह्यांच्यामध्ये एवढी मोठी इथली अजगर आहे ती. पुण्यासारख्या शहरामध्ये असलेलं एवढं सुंदर प्राणी संग्रहालय हे आहे ना, ज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे अस्वल, वेगवेगळ्या प्रकारची हरणं आणि फक्त भारतातच आढळत असलेला वाघ आणि सिंह एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि वाघामध्ये फक्त आशियाई वाघ नाही तर तुम्हाला इथं पांढरा वाघ सुद्धा बघायला मिळणार आहे. एवढं भारी निसर्गरम्य वातावरण आणि प्राणी आहेत इथे मित्रांनो. आणि एवढंच नाही, तुम्हाला इथं 7-8 प्रकारचे हरणं पण बघायला मिळणार आहेत, ज्यामध्ये चिकारा, काळवी, नीलगाय, चितळ, सांबर, बेकर ही नावं सुद्धा मी ऐकली नाही. ते अशा प्रकारचं प्राणी तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे. अशा प्रकारचे 350 प्राणी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत. फॅमिली सोबत जर येत असताल ना, एक नंबर बघायसारखं ठिकाण आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जाता जाता फॉलो करून जावा आणि इथे एकदा नक्की भेट द्या.